तर आपण बघतोय आज खूप महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या घडामोडी घडतायत आणि या घडामोडींमध्ये राजकीय घडामोडींनी वेग धरलेला आहे। आज केलेलं संजय राऊतांचं वक्तव्य हे अर्थातच अनेकांच्या भुवया उंचावणारं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये अलबेल नाही हे स्पष्ट करणारही होतं। आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली। मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असे संकेत उद्धव ठाकरेंनी दिल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं। त्यामुळे महाविकास आघाडीतनं ठाकरे गटानं दुरावा निर्माण केलाय का असा प्रश्न निर्माण होतोय। महापालिकेला जर एकत्र राहिलो तर आघाडीमध्ये समन्वय तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागेल असंही यावेळेला संजय राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे आम्हालाही बघू द्यात, आम्हाला आजमावू द्यात स्वतःला असं म्हणत स्वबळाचा नारा त्यांनी दिलेला आहे। आणि यावरती प्रतिक्रिया घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेला महाविकास आघाडीमधीलच इतर पक्षांनी सुद्धा हाच सूर समोर आणलेला पाहायला मिळाला। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली, शिवसेना शहर प्रमुख, आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत अभय देशपांडे यांच्याशी। अभय देशपांडे सर हे राजकीय विश्लेषक आहेत। अभय सर, मुळात उद्धव ठाकरेंनी स्वबळाच्या भाषेची ही केलेली घोषणा अशी गरज त्यांना का भासली? नाही, साधारणतः जर आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या आघाडी आणि युतींचा इतिहास बघितला तुम्ही तर अनेकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जरी आघाडी किंवा युती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे पक्ष स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करतात, कारण त्या प्रत्येक पक्षाला आपली स्वतःची ताकद वाढवायची असते, स्वतःचे कार्यकर्ते तिथे निर्माण करायचे असतात, त्यामुळे ती भूमिका असते। आता संजय राऊत जे आता बोलले की आम्हाला कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, ही संजय राऊत यांचीच नाही तर सर्वच राजकीय पक्षांची भूमिका अशीच असते। त्यापूर्वीच्या काळात जेव्हा शिवसेना आणि भाजपाची युती होती तेव्हाही 2017ला आपण बघितलं असेल की मुंबई महापालिकेत ते दोन्ही पक्ष राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतानाही वेगवेगळे लढले होते। त्याच्या आधी डोंबिवलीची महापालिका निवडणूक झाली होती, त्यावेळेसही हाच प्रश्न निर्माण झाला होता। त्याच्या आधी 15 वर्ष महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्या काळातही हे दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्यामध्ये काही अपवाद वगळता मला वाटतं की परस्पराविरुद्धच लढले आणि त्या पक्षांनी आपापली ताकद तिथे वाढवण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं प्रज्ञा, याच्यामध्ये बेसिक आघाडी किंवा युती ही राजकीय अपरिहार्यतेतून केली जाते। प्रत्येक राजकीय पक्षाचं स्वप्न असतं की आपला पक्ष बळकट करणे आणि त्या दृष्टीने किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला पाया मजबूत करावा अशी भूमिका घेतली जाते आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांची भूमिका आजची जी आहे ते आतापर्यंतच्या गोष्टींचा म्हणजे जो इतिहास आहे आघाडी आणि युतीचा त्याच्याशी सुसंगतच आहे असं म्हणावं लागेल। अगदी, पण आता असं होत असताना हीच भाषा अनेकदा पाहायला मिळते की आम्हाला आमचा पक्ष वाढवण्यासाठी हीच संधी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकतोय, पण दुसरीकडे विसंगत अशी वक्तव्य सुद्धा समोर येत आहेत। अनेक वेळेला आपण जर बघितलं तर अगदी महायुतीमध्ये सुद्धा अशा स्वरूपाची विसंगत वक्तव्य आलेली आहेत। जर भाजपनं स्वबळाची भाषा केली तर आम्ही सुद्धा स्वबळावर लढण्यास तयार आहोत असं अगदी शिरसाट सुद्धा म्हणालेले आहेत। तर दुसरीकडे गुलाबराव पाटील मात्र मवियामध्ये कसं अलबेल नाही यावरती भाष्य करतायत। नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत राज्य पातळीवर एकच भूमिका कधी ठरत नाही। अनेक ठिकाणी पक्षाची ताकद जी असते त्याप्रमाणे आघाडी किंवा युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जातो। आता महायुतीच्या संदर्भात आता आपण उल्लेख करतोय तर महायुतीच्या संदर्भात आज नागपूर सारख्या शहरामध्ये भाजपा मजबूत आहे। अशा ठिकाणी भाजपा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करण्याच्या बाजूने असणार नाही। त्याच वेळी हे जे पक्ष ठाण्याच्या बाबतीत आज इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं अस्तित्व फारसं नाहीये, तर अशा ठिकाणी ते स्वाभाविकच त्यांच्याशी आघाडी करून किंवा युती करून त्यांना जागा सोडण्याला तयार नसतील। त्यामुळे जिथे मात्र महाविकास आघाडी मजबूत असेल अशा ठिकाणी एकसंघ लढण्याचा प्रयत्न होईल।
जिथे युती मजबूत असेल तिथे महाविकास आघाडीचे पक्ष, घटक पक्ष एकत्र भूमिका घेताना दिसतील. परंतु राज्य पातळीवर सगळीकडे सरसकट एकच भूमिका घेतली जात नाही. पुढच्या काळामध्ये कदाचित प्रज्ञा आपल्याला आम्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करून त्या महापालिकेबाबत निर्णय घेऊ अशा भूमिका याच नेत्यांकडून आपल्याला ऐकायला मिळू शकतात. परंतु आज तर एक निश्चित आहे की मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस आणि शिवसेना युती होणार नाही याचे संकेत पूर्वीपासूनच ते देत होते आणि आज त्याच्यावर मला वाटतं की ती बाब अधिक ठळकपणे त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आणि अशा वेळेस मग आता शिवसेनेचं या विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर बदललेली जी भूमिका दिसते, पुन्हा ते पूर्वीप्रमाणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आलेले दिसत आहेत. बाबरी मशीद पतनानंतरचं आपल्याला मिलिंद नार्वेकरांचं ते ट्विट आपण बघितलं असेल तर त्यांची एकूण भूमिका बदललेली दिसते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत. दिल्ली विधानसभेमध्ये आप आणि काँग्रेस हे वेगवेगळ्या पातळीवर दिसतात, तिथे शिवसेनेने वेगळीच भूमिका घेतलेली आहे. अशा वेळी मला वाटतं की महाराष्ट्रामधल्या या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळी लढून मग कदाचित निवडणुकीनंतर मग भाजपा विरुद्ध जायचं की भाजपाच्या तटस्थ राहायचं या संदर्भात पुढच्या काळामध्ये भूमिका घेतल्या जातील. पण आज तरी या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याकरच या पक्षांचा कल असेल असं दिसत आहे. अभय सर, या संदर्भात मुख्यमंत्र्यांना सुद्धा आज प्रतिक्रिया विचारली होती, कारण हे संपूर्ण म्हणजे जसं राऊतांनी वक्तव्य केलं त्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला होता. म्हणून महायुतीचं नेमकं काय या संदर्भात विचारण्यात आलं, त्यावर त्यांचं असं भाष्य होतं की आमच्या पाठीशी जनता आहे, महाविकास आघाडीचं जे होईल ते होईल पण मग आमच्या पाठीशी जनता आहे आणि म्हणून त्यांनी एकसंध राहण्याचा एक प्रकारे कुठेतरी सूर दिसला. पण दुसरीकडे त्यांनी काल केलेलं नागपुरातलं भाष्य हे सुद्धा विसरता येणार नाही की राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत. यावरूनही बरीच चर्चा होतीये. आज जरी मुख्यमंत्र्यांचं जे विधान मी पण बघितलं, त्यांनी कुठेही सांगितलं नाही की आम्ही या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत असं ते कुठेही बोलले नाहीत. एक म्हणाले की जनता महायुतीच्या पाठीशी आहे. त्याचा अर्थ तुम्ही काढायचा आहे की तुम्ही हे महायुतीतले पक्ष जर वेगवेगळे लढणार असतील तरी ते आमच्या पाठीमागे असतील असा त्याचा अर्थ आहे की ज्या पद्धतीने आम्ही एकत्रच जाणार आहोत निवडणुका या संदर्भात त्यांनी कुठलीही स्पष्टता केलेली नाही. मला वाटतं या निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा या संदर्भात ते प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढच्या काळामधल्या भूमिका स्पष्ट करतील असं दिसतंय. अभय सर, जागा वाटप हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो आणि आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये मुंबई हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर सगळेच महत्त्वाचे आपण बघतोय. महानगरपालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत 27 ठिकाणच्या. या अनुषंगानं एक आपली ताकद वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असणार आहे उद्धव ठाकरेंसमोर. कारण आतापर्यंत म्हणजे जे लोकसभेला गमवलं ते विधानसभेला गमवलं, आता मात्र ते महापालिका निवडणुकींमध्ये गमवायचं नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंनी इतकी मोठी घोषणा केलेली असावी का आणि उभारी देण्याचा सगळ्याच आपल्या अर्थातच कार्यकर्त्यांना प्रयत्न असावा का? नाही, एक निश्चित आहे की उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. कारण या विधानसभा निवडणुकीनंतर जी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये आणखी पुढची 5 वर्ष विरोधी पक्षात राहून काम करून आपला पक्ष तगवून ठेवणे, जे कार्यकर्ते आज आपल्या सोबत आहेत त्यांना आपल्यासोबत कायम ठेवणे, त्यांच्यासाठी एक आशेचा किरण जिवंत ठेवणे ही काही सोपी गोष्ट नसते राजकारणात. आणि यासाठी मला वाटतं की मुंबई महापालिका जिथून शिवसेनेची सुरुवात झाली आणि राज्यभर शिवसेना पसरली, तीच महापालिका पुन्हा एकदा आपल्याकडे कायम ठेवण्याचं फार मोठं आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे. म्हणजे 2017 सालच्या निवडणुकीची आपल्याला आठवण असेल तर त्यावेळेस फार निसटता विजय त्यावेळेस एकसंघ शिवसेनेला मिळाला होता. आता तर शिवसेना विभागली गेली आहे. या परिस्थितीमध्ये जर मुंबई महापालिका राखण्यात जर उद्धव ठाकरे यांना यश आलं नाही तर पुढे पक्षांमध्ये जे आत्ताच विघटनाची प्रक्रिया दिसते, लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर अनेक पक्षातले अनेक नेते आज कुठे भाजपाकडे किंवा शिंदेकडे जाताना दिसत आहेत. जर ही महापालिका निवडणुकीत जर त्यांना तिकडे मुंबईची सत्ता काबीज करता आली नाही तर मग पुढच्या काळामध्ये पक्षाच्या अस्तित्व टिकवणं कठीण होईल. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची नाही, निर्णायकीची लढाई म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि मग या परिस्थितीमध्ये ही लढाई लढताना सर्व गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या दृष्टीने दुरुस्ती त्यांच्या ज्या धोरणात करावी लागणार आहे त्यांना. मागच्या काळामध्ये त्यांनी आपल्या एक बाळासाहेबांच्या विचारावर जो आतापर्यंतचा पक्ष चालत आला होता त्याच्याशी कुठेतरी तडजोड करून एक भाजपा विरोधी आघाडीत ते सहभागी झाले होते. आता त्याही आघाडीला सोडचिठ्ठी देऊन ते स्वतंत्रपणे लढतायत. तर मला वाटतं की शिवसेना ही अस्तित्वाची लढाई
पुन्हा एकदा आपल्या त्या पूर्वीच्या भूमिकेवर येऊन लढेल. आणि ती जर पूर्वीच्या भूमिकेवर येणार असेल तर त्यांना म्हणजे मला वाटतं की मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य सुद्धा फार याच्यामधून एक निश्चितपणे इंडिकेशन देणार किंवा संकेत देणार आहे की शिवसेना जर पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर येत असेल तर त्याला त्यांची हरकत असायचं कारण नाही. शिवाय या पक्षाचे 9 खासदार आहेत आणि राष्ट्रीय राजकारणात आपल्याला माहिती आहे की 9 खासदारांचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल, या पक्षांच्या बाबतीत भाजपाची जी मवाळ भूमिका दिसते मागच्या काळामध्ये ती पण ह्या सगळ्या परिप्रेक्ष्यातून त्याच्याकडे बघायला पाहिजे. तर मला वाटतं की ही निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने, उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यासाठी जे जे बदल करावे लागतील ते त्यांच्या रणनीतीत करताना असताना आपल्याला दिसत आहे. अगदी अभय सर, मुळात हिंदुत्वाचा जो तुम्ही उल्लेख केला तेच हिंदुत्व बाजूला सारल्यामुळे उद्धव ठाकरेंची ही गत झाली, ही अवस्था झाली असा आरोप एकीकडे विरोधक करतायत. आणि ज्या पद्धतीनं मतं उद्धव ठाकरेंना मिळत होती त्यात मुस्लिम सुद्धा समाज खूप मोठा होता आणि काँग्रेसचा मतदार सुद्धा आता उद्धव ठाकरेंकडे आकृष्ट झालाय असं म्हटलं जात होतं. त्यामुळे मवियात जास्त फायदा हा उद्धव ठाकरेंनाच झाला असं म्हटलं जात होतं. आता येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे हीच हिंदुत्वाची जी त्यांची धार त्यांनी कमी केलेली होती ते वाढवतील का आणि त्याचा फटका हा त्यांचे जे मतदार आहेत म्हणजे मुस्लिम मतदार जे वाढलेले आहेत ते बदलतील किंवा वाढतील, काय नेमकं होऊ शकतं? नाही, एक निश्चित आहे की लोक म्हणजे सरसकट आपल्याला त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळेच पराभव झाला असा त्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठं यश मिळवलं होतं. अर्थात त्यांचं जे यश होतं ते काँग्रेसच्या तुलनेत, म्हणजे ज्याचा आपण स्ट्राईक रेट म्हणून उल्लेख करतो, तो काँग्रेसच्या तुलनेत लोकसभेतलं त्यांचं यश अधिक जागा लढवूनही ते कमी जागा जिंकले तर ते त्यामुळे ते कमीच होतं. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये एकूणच जे मधल्या काळामध्ये 4 महिन्याच्या काळात महायुतीने जे करेक्टिव्ह मेजर्स घेतले होते त्याचा परिणाम सर्वच पक्षांना त्याचा फटका बसला आघाडीतल्या आणि त्यात शिवसेनेलाही तो बसला. मग आता पुढच्या काळामध्ये जेव्हा आता लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकाच नाही तर अशा परिस्थितीमध्ये हे मतदान कायम हीच रणनीती कायम ठेवायची का या संदर्भात त्यांच्याकडे संभ्रम दिसत होता. काँग्रेसच्या सोबतीने आता मुंबई महापालिका ही अस्तित्वाची लढाई असणार आहे आणि फक्त मुंबई पुरता म्हणजे बाकीच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आपण बाजूला ठेवू, पण फक्त मुंबई पुरता जरी विचार केला तरी मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना अशी सरसकट युती, सरळ युती करण्यापेक्षा थेट युती करायची ही एक ज्याला राजकारणात स्ट्रॅटेजिक अलायन्स म्हणतात अशा पद्धतीने ती निवडणूक लढवायची. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही जागा जिकडे काँग्रेसचं खूप प्राबल्य आहे आणि शिवसेना फक्त तिकडे मतविभागणी करून काँग्रेसचं नुकसान करू शकते, अशा बाबतीत काय भूमिका ठेवायची वगैरे याचा निश्चितपणे विचार होईल. परंतु मला वाटतं की पुढच्या काळामध्ये शिवसेनेची भूमिका ही साधारणतः म्हणजे राईट सेंटर ज्याला म्हणतो आपण तशी ती उजव्या प्रखर हिंदुत्व नाही तरी ते उजवीकडे झुकलेली दिसते. मागच्या काळामध्ये त्यांनी भाजपा विरोधी जो सगळा मतप्रवाह होता ती जागा व्यापण्याचा प्रयत्न केला होता. कारण लोकशाही आघाडीमध्ये जाण्याचीच त्यांची मूळ भूमिका ती होती की हिंदुत्वाचा पूर्ण जो स्पेस आहे ती सगळी जर भाजपा व्यापत असेल तर इकडे अंग चोरून उभं राहण्यापेक्षा आपण भाजपा विरोधी जे मतप्रवाह आहे तिकडे मुख्य भूमिका बजावू शकतो अशा भूमिकेतून ते गेले होते. पण आता विधानसभा निवडणुकीनंतर त्याच्यात परत त्यांनी काही सुधारणा केलेल्या दिसत आहेत. याचा अर्थ या महापालिकेच्या दृष्टीने केलेल्या असतील ते कायमस्वरूपी त्यांनी रणनीती बदलली आहे असं म्हणणं सुद्धा आता धाडसाचं होणार आहे. प्रज्ञा, अगदी अभय सर, पण ज्या बैठका पार पडलेल्या आहेत या बैठकांमधनं उमटलेला सूर हाच होता की आपण अनैसर्गिक अशा पद्धतीची ही आघाडी केलेली होती, आपली युती नैसर्गिक आहे त्याच दृष्टीनं किंवा तिथेच आपण परत जावं अशा स्वरूपाचा सुद्धा सूर उमटताना दिसत होता. त्याचा कुठेतरी विचार केलेला असावा का आणि येत्या काळामध्ये तशा विचाराचा त्यांना किती फायदा होऊ शकतो? कारण भाजप सुद्धा जोरदार आणि मोठी टक्कर देण्याच्या तयारीत आहे. तशाच पद्धतीनं जो शिंदे गट आहे तो सुद्धा तितकाच आक्रमक होताना पाहायला मिळतोय. नाही, निश्चितपणे या निवडणुकीतलं मतदान असेल किंवा लोकसभा निवडणुकीतलंही मतदानाची जर आपण टक्केवारी बघितली तर म्हणजे खरी शिवसेना कुठली? उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्ट होती की त्यांनी न्यायालयातून आपल्याला निर्णय मिळाला नाही, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि त्यांचा जो कौल असेल तो मान्य करू म्हणून सांगितलं होतं. आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये विशेषतः आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेंना खूप मोठं यश मिळालंय. त्यामुळे शिवसेना खरी कोणाची वगैरे याच्या संदर्भात जो जनतेच्या न्यायालयाचा प्रश्न होता तिथे जनतेच्या न्यायालयाने आपला कौल दिलेला आहे. परंतु तरीही मुंबईच्या बाबतीत मुंबईकर मतदारांची विशेषतः मराठी मतदारांची भूमिका
अनेकदा लोकसभा आणि विधानसभेत वेगळी आणि महापालिकेत वेगळी अशी दिसलेली आतापर्यंतच्या म्हणजे इतिहास बघितला शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा. होय होय. तर त्या दृष्टिकोनातून किमान मुंबईच्या दृष्टीने तरी करेक्टिव्ह मेजर्स घेता येतील का, हा एक भाग झाला. दुसरं असं आहे की राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जर आज शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांचे पक्ष जर घटक पक्ष असतील तर त्यांच्या विरोधात किंवा ते जिथून बाहेर पडलेत त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन पक्षांना, अन्य दोन पक्षांना सोबत घेणं शक्य आहे का? तर मला वाटतं की त्यांना भाजपा आता कुठल्याही परिस्थितीमध्ये सोबत घेणं शक्य नाहीये. परंतु किमान ते एकदमच महाविकास आघाडीच्या दृष्टीने किंवा तिथे जोडलेले राहू नयेत. तर गरज पडली, वेळ प्रसंग आला, उद्या चंद्राबाबू आणि नितीश कुमार या लोकांनी वेगळ्या भूमिका घेतल्या तर यांच्याबरोबरची आपली जी कटुता आहे ती कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील. परंतु मला वाटतं की महापालिका निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने विशेषतः मुंबईमध्ये मुंबई महापालिका आपल्याकडे घेण्याचं भाजपाचं अनेक वर्षांचं स्वप्न आहे आणि ते निश्चितपणे यावेळी त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसतील. आणि मग जेव्हा निवडणूक प्रत्यक्षात येईल तेव्हा मग भाजपाच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका आत्ता जी मवाळ दिसते तीच पुढच्या काळात राहील का, हाही प्रश्न आहे. कारण प्रज्ञा, तुम्हाला आठवत असेल तर डोंबिवलीची महापालिकेची निवडणूक आठवा तुम्ही, तिथे राज्यात आणि केंद्रात एकत्र असताना हे पक्ष ज्या पद्धतीने एकमेकांवर टीका करत होते, किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 25 वर्ष आम्ही युतीत सडलो, ही जी भूमिका होती उद्धव ठाकरेंची, या सगळ्या जर बघितल्या तर पुढच्या काळामध्ये निवडणुकांचा प्रत्यक्ष जेव्हा रणांगणात उतरतील दोन्ही पक्ष तेव्हा हे एकमेकांच्या बाबतीत असे मवाळ असतील का, हाही प्रश्न आहे. पण एक साधारणतः दिसतंय की आज या महाविकास आघाडी सोबत शिवसेना राहणार नाही, एवढा तरी लसावी या सगळ्या याच्यातून मला वाटतं काढता येऊ शकेल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद अभय सर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. आणि अर्थातच आता आम्ही स्वतःला आजमावून पाहू असं जे वक्तव्य केलेलं आहे राऊतांनी, त्याचीच प्रचिती येत्या काळामध्ये येईल. कोणती भूमिका, कोणता दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ठाकरे मैदानात उतरतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.